आज का मला असं वातावरण झालं काय माहिती. अरे यार वातावरण बघू शकतात गाईस, इथं सगळ्या गाड्या बिड्या सगळ्या फसलेल्या आहेत, सगळे चिखलामध्ये फसलेले आणि आम्ही सुद्धा इथं फसलेलो चिखलामध्ये. सो गाईस तुम्ही बघू शकतात माझ्या पाठीमागं गौतम बुद्धाची किती मोठी मूर्ती आहे. ओके सो हॅलो मंडळी, नमस्ते, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. कसे तुम्ही? नमस्ते. सो मला माहिती आहे की मी खूप दिवसानंतर ब्लॉग करतोय. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है. तर आता म्हणजे माझे सगळे ब्लॉग, सगळे व्हिडिओज तुम्हाला लवकरच लवकर युट्यूब चॅनलवर भेटतील. तर लगेच माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक तरीका भीक मागणे करा, शेअर करा. सो आज काय तर आज आहे बुद्ध पौर्णिमा. सो आज आम्ही जाणार शिवणीला. सो पूर्ण ब्लॉग तुम्ही एंड पर्यंत बघा, कसं आम्ही पोहोचतो आणि काय तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये सगळं काही माहित पडेल. सो स्टे ट्यून. बंद करो हाथ जोड़ के. मैं गाइस ह्यो आहे माझा आउटफिट. तर तुम्ही पूर्ण बघा, ह्यो आहे माझा आउटफिट आजचा. सो ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा, एकदम धमाकेदार, एकदम मजेदार असणार आहे. धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे, हो सुटतील केव्हा उखाणे, ना त्याला काही नाव नसावे, तुम्ही रे माझा मित्र. हाय कर. सो गाईस आता आम्ही त्या रिक्षामधून पण उतरलो, कारण की ते रिक्षा म्हणजे इतका उशीर केला त्यांनी निघायलाच. पॅसेंजर्स तो मला भेटला नाही. नंतर आम्ही आता विचार केला चला आता इथून निघावा. सो आता आम्ही दुसरा रिक्षा बघूत, आता बघूत काय होत आहे. सो गाईस आता आम्ही फायनली आलो शिवनी मध्ये. सो तुम्ही बघू शकतात, पण ह्याच्या पुढे काय घडणार आहे ते आम्हालाही माहित नव्हतं. आता तुम्ही पूर्ण ब्लॉग बघायला तुम्हाला सगळं कळेल की आता पुढे काय काय घडतं ते. वॉच टिल दी एंड. आज का मला असं वातावरण झालं काय माहिती. अरे यार वातावरण असं वाटतंय रेगिस्तान आलं ना आपण रेगिस्तानची ह्याच्या वातावरणात हे झालं. रेगिस्तान आलं ना आपण रेगिस्तानची ह्याच्या वातावरणात हे झालं. पधारो मारे देश रे. तरी अजून खूप लांब त्याला जायचं अजून. कुठं वीजचा तरी अजून किती किती लांब अजून त्याला जायचं. आतापासूनच आणखी तुफान पाऊस. लांब अजून त्याला जायचं. आतापासूनच आणखी तुफान
पाऊस. सो गाईस आता आम्ही चाललो चलत चलत, अजून आम्ही पोहोचलो नाहीत आणि वारं नुसतं चमकाल्या डोळ्यावर. 2 hours later. आता आम्ही दर्शन वगैरे सगळं करणार आणि त्याच्यानंतर मग जाणार आहे. तर तुम्ही बघा सगळं वातावरण खराब झालं, मला काय समजत नाही काय चालू आहे. Wait a minute. हे बघू शकता सगळीकडे पाऊस 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 पाऊस. सो गाईस तुम्ही बघू शकता गौतम बुद्धाची किती मोठी मूर्ती माझ्या डोळ्याच्या समोर आहे. अरे पण एक सेकंड, ही गावाकडची मंडळी इथं कस काय? कधी आला तुम्ही? 2 hours later. गाईस तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं गौतम बुद्धाची किती मोठी मूर्ती आहे. सो गाईस हे तर काहीच नाही, आता पुढं काय काय होणार आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आता पुढं बघा काय होतंय. सो गाईस बघा इतका पाऊस आहे आणि पावसामध्ये सगळ्यांची कशी फजिती झाली आहे तुम्ही बघू शकता. सगळीकड तर पाणी 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 आणि पाणीचे सगळीकड. बंद करो हाथ जोड़ के मैं. कारण की वातावरण इतकं बेकार, इतकं खराब झालं सगळं. आंधी तुफान म्हणजे इतकं सगळं खतरनाक झालं बघा तुम्ही. आता पण सगळं वातावरण ते सगळं अजून पण खराब होते. 2 hours later. ये देखो गाय, हे बघा गाय इथं चिखलामध्ये सगळे माणसं अडकलेत. कोणाला जायला रस्ता नाहीये, सगळे चिखलामध्ये अडकलेत. बघू शकतात गाय इथं सगळ्या गाड्या बिड्या सगळ्या फसलेल्या आहेत, सगळे चिखलामध्ये फसले आणि आम्ही सुद्धा इथं फसलेलो चिखलामध्ये. 2 hours later. सो गाईस तुम्हाला कसं वाटलं माझा हा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. मला खरंच माहिती आमची खूप फजिती झाली आहे. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा. सो आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. तोपर्यंत बाय, नमस्ते.